Hello, my dear students. Welcome to all of you. I am D.R. Patil sir from New Model School, Thakurli. And dear children, today we are going to see here my English book 8, Standard 8. Contents Unit 1 1.1 Be the Best. Poet Douglas Malloch. My dear children, Douglas Malloch was one of the greatest American literature poet. विद्यार्थी मित्रांनो, डगलस मेलॉच जे आहे ते अमेरिकन लिटरेचर म्हणजे साहित्य म्हणजे लेखन साहित्य या लेखन साहित्यातील ते अतिशय नावाजलेले व्यक्ती होते. ही वॉज पोएट, ते कवी, शॉर्ट स्टोरी रायटर, लघुकथा लेखक and associate editor of American Lumberman, a trade paper in Chicago. Associate means सहाय्यक आणि एडिटर म्हणजे संपादक. सहाय्यक संपादक ऑफ अमेरिकन लिंबरमॅन, अमेरिकेमध्ये असलेल्या लिंबरमॅन या वृत्तपत्राचे ते सहाय्यक संपादक होते. अ ट्रेड पेपर इन शिकागो, शिकागोमधील व्यापारी वृत्तपत्र. ट्रेड म्हणजे व्यापार. ही वॉज नोन ॲज अ लिंबरमॅन्स पोएट बोथ लोकली अँड नॅशनली. स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरती त्यांची लिंबरमॅन्स कवी म्हणून ओळख होती. लिंबरमॅन्स या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे लाकूडतोड करणारा व्यक्ती, परंतु त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये हे अमेरिकन लिंबरमॅन नावाचं वृत्तपत्र होतं. ही इज नोटेड फॉर रायटिंग राऊंड रिव्हर ड्राईव्ह अँड बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर इन ॲडिशन टू मेनी ऑदर क्रिएशन्स. डगलस मेलॉच यांनी लेखन केलेली राऊंड रिव्हर ड्राईव्ह आणि बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर आणि त्यांच्या इतर लेखनामुळे त्यांची साहित्य जगतामध्ये नोंद घेतली गेली. ॲट द एज ऑफ 8 years, his first poem was published in newspaper. त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी त्यांची पहिली कविता वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती. Now, my dear children, let's see the poem of Douglas Malloch. Be the best. Be the best. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the hill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do,
and there's leisure to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Douglas Malloch. My dear students, at the beginning of the poem, the poet Douglas Malloch has used the title of the poem, Be the Best. The best, it is superlative adjective, good, better, and best. The best, it means that whatever you are, there, try to be the best on your level. विद्यार्थी मित्रांनो, कवी डग्लस मॅलॉक यांनी कवितेच्या सुरुवातीला सुपरलेटिव्ह डिग्रीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते आपल्यामध्ये सुरुवातीपासूनच चांगलं कौशल्य निर्माण करण्यासाठीच ते आपल्याला प्रोत्साहन देतात. इट मीन्स Malloch encourages us all to recognize our talent. आपल्यामध्ये दडलेलं कौशल्य जे आहे ते कौशल्य अतिशय सर्वोत्तम पातळीवरती न्या किंवा असू द्या असं सुरुवातीलाच कवी आपल्याला या ठिकाणी म्हणता आहेत. बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. Be a scrub in the valley, but be. In this line of the poem, the poet has used there if at the beginning of the line. It is conditional clause. उंच पर्वतावरील उंच असं देवदार वृक्ष आकाशाकडे झेपावणारं तुम्हाला होता आलं नाही, तरी एखादं स्क्रब मीन्स अ स्मॉल बुश, स्मॉल ट्री दॅट कव्हर्स अ स्मॉल एरिया, छोटीशी जागा व्यापणारं एखाद्या दरीमधलं तुम्ही झाड व्हा. बट बी, परंतु ते व्हा. मीन्स हिअर द पोएट वॉन्ट टू से दॅट दो you can't get the highest position on the highest level, try to get the smallest position in smallest level. जरी आपल्याला एखाद्या उंच ठिकाणी उंचीवरती स्थान मिळवता आलं नाही तरी चालेल, परंतु एखाद्या छोट्याशा ठिकाणी छोटंसं स्थान जरी मिळवता आलं तरी ते प्राप्त करा, ते स्वीकारा. The best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. एखाद्या छोट्याशा प्रवाहाजवळ एखादे छोटेसे झाड व्हा किंवा झाड होता आलं नाही तर एखादं छोटंसं झुडूप व्हा. It means that you have to accept or you have to stand for on a smallest position. म्हणजे आपण उंच जरी किंवा अतिशय मोठं स्थान जरी आपल्याला मिळवता आलं नाही तर कमीत कमी छोट्यातील छोटंसं स्थान मिळवा. If you can't be a bush, be a bit of the grass and some have it happier man. जर
तुम्ही एखादे झुडूप होऊ शकला नाही तर छोटेसे गवत व्हा आणि लांब रस्त्याला त्यामधून आनंद द्या किंवा आनंदी बनवा किंवा शोभिवंत बनवा. आपल्या छोट्याशा अस्तित्वामधूनही दुसऱ्याला आनंद देऊ शकतो असे बना. इफ यू आर ए मस्की then just be a bass, but the liveliest bass in the lake. मस्की आणि बास हे दोघेही मासे आहेत, पण मस्की हा मासा आकाराने मोठा असून गढूळ पाणी असलेल्या लांब नदी आणि तळ्यामध्ये राहणारा मासा आहे, परंतु बास हा मासा आकाराने लहान असून स्वच्छ पाण्यामध्ये आणि चपळ व ऊर्जा असणारा मासा असल्याने कवी इथं म्हणत आहे, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. हिअर द पोएट वॉन्ट टू से दॅट दो यू आर बिग बट युअर पोझिशन अँड सराउंडिंग इज लिमिटेड. So, just like a bass fish, you should have to change your position, go to the other world, change your place and position. म्हणजे कवी इथं तुम्ही मस्की माशासारखे मोठे आहात, परंतु तुमचं जग मर्यादित असेल. तुमचं जग छोटंसं असेल तर बास माशासारखे अतिशय विस्तीर्ण अशा जगामध्ये जा आणि आपली परिस्थिती आणि आपली जागा बदलवा. We can't all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's leisure to do. And the task you must do is the near. First line of this stanza, the poet indicate here that everyone can't be a captain. प्रत्येकच जण हा एखाद्या मोठ्या त्या जहाजाचा प्रमुख होऊ शकत नाही. बट वी हॅव गॉट टू बी क्रू, परंतु एक कामगार वर्गातील भाग होऊ शकतो. There's something for all of us here. आणि त्या ठिकाणी प्रत्येकासाठी काही ना काही काम असतं. There's big work to do and there's leisure to do. त्या ठिकाणी काम करण्यासाठी खूप काही आहे. काही महत्त्वाचीही कामं आहेत, काही महत्त्व नसलेलीही कामं आहेत. And the task you must do is the near. त्या ठिकाणी मेहनत, टास्क मीन्स हार्ड वर्क, त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या ती जवळच असते. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर you'll fail. Be the best of whatever you are. Douglas Malloy. If you can't be highway, highway means a well-furnished road to go easily towards our destination. हायवे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचा आणि आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणारा, सहजतेने पोहोचवणारा रस्ता. If you can't be a highway, then just be a trail. Trail means a very narrow path, छोटीशी पायवाट, that also help us to go our destination, but in a short way, in a limited way. Highway provides us the facility to go faster. The path provides us a limitation for a person only. कवी डग्लस इथं म्हणत आहे की एखाद्या वेळेस आपल्याला
अतिशय सहजतेने एखाद्याला सुविधा नाही पुरवता आल्या तरी काही हरकत नाही. आपण कमी प्रमाणात का असना एखाद्याला मदत करून आपण त्याला त्याच्या इच्छेस्थळी पोहोचवू शकता किंवा त्याला इच्छेस्थळी जाण्यासाठी मदत करू शकता. म्हणून हायवे नाही बनता आलं तर छोटी पायवाट बना. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. आपण जर सूर्य बनू शकत नसाल तर छोटेसे तारा बना. सूर्य बनून आपण आपली तेजस्विता दाखवू शकत नसाल तर रात्रीच्या आल्हाददायक वातावरणामध्ये आपलं छोटंसं का असेना अस्तित्व दाखवा. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. आकारमानाच्या बाबतीत तुम्ही जिंकलात आणि अपयशी झालात का हे महत्त्वाचे नाही. बट बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जसे आहात त्यामधूनच आपलं चांगलं कौशल्य दाखवा आणि अतिशय उच्चतम पातळीचे बना. डगलस मेलॉक. My dear student, this poem is the encouraging poem for all of us. Means the poet want to say here that develop your ability and whatever you have, try to be on the highest level. Try to be on the peak level of the mountain. It means that be good in your every activity. So be the best whatever you are. Thank you my dear children watching this video. See you soon.